राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 आहता लोचनी हो साजनी
रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु लागे जीवा नाश करणे बहु लागे जीवा नाश करणे बहु हा वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु लागे जीवा नाश करणे बहु लागे जीवा नाश करणे बहु दया पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला उपकार दया पुंडलिका केला उपकार दया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा फेडावया भार पृथ्वी फेडावया भार पृथ्वीचा पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा फेडावया भार पृथ्वी फेडावया भार पृथ्वीचा तुका म्हणे सोपी केली पायवाट म्हणे सोपी केली पायवाट म्हणे सोपी केली पायवाट म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवारी पंढरी वैकुंठ भूमीवारी पंढरी वैकुंठ भूमीवारी तुका म्हणे सोपी केली पायवाट म्हणे सोपी केली पायवाट तुका म्हणे सोपी केली पायवाट म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवारी पंढरी वैकुंठ भूमीवारी पंढरी वैकुंठ भूमीवर दया पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला उपकार पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा फेडावया भार पृथ्वीचा फेडावया भार पृथ्वीचा बार कुमाई बार घुमाई बार घुमाई विठोबार कुमाई बार कुमाई घुमाई बार कुमाई बार घुमाई बार कुमाई बार घुमाई बार कुमाई बार घुमाई
तपाचे सायास वैकुंठ जावया तपाचे सायास वैकुंठ जावया तपाचे सायास वैकुंठ जावया वैकुंठ जावया तपाचे सायास वैकुंठ जावया तपाचे सायास वैकुंठ जावया तपाचे सायास वैकुंठ जावया तपाचे सायास करणे जीवाची करणे बहु करणे जीवा नाश भो करीने जीवा नाची करीने बहु तया पुंडली के केला उपकार तया पुंडली के केला उपकार लागे जीवानाच करने बाहू लागे जीवानाच करने बहु तया पुंडली के नाम उपकार तया पुंडली के नाम उपकार फेडावया भार पृथ्वीचा रे नाना आना 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 फेडावया फेडावया आना फेडावया भार भेडावया 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 मार पृथ्वीचा भेडावया अरे तुला काय एक एक वाजवा एक एक वाजवा स्पीकरचा दोष आहे तो स्पीकरचा दोष आहे आपला दोष नाही आहे तो. त्यांना नीट कर भेडा
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीनाथदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु गंगा गिरी महाराज की जय नारायण गिरी महाराज की जय विठ्ठल 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 ओ रे राम वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवानाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा तुका म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणासंताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया ज्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबिदं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला विठ्ठल 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 नमो ज्ञानेश्वर 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 नमो निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आतत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा छोटासा असा मानवी जीवावर संतांनी केलेल्या उपकाराचं दिग्दर्शन करणारा छोटासा अभंग आहे। महाराज म्हणतात त्या पुंडलिकाने खूप मोठा उपकार केला। काय केला? जी अवघड असणारी वस्तू, कठीण असणारी वस्तू, जी प्रयत्न साध्य असणारी वस्तू ती अगदी सर्वसामान्याकरता सोपी करून ठेवली। अर्थात ज्या वैकुंठ प्राप्ती करता
तपादिक करावं लागत होतं. नाना प्रकारचे प्रयत्न, नाना प्रकारचे कष्ट सहन करावे लागत होते. एवढंच नाही तर कधी कधी प्रयत्न करता करता जीवाचा नाशही करावा लागत होता. असं कठीण असणारं जे काही प्राप्तव्य आहे, असं कठीण असणारं जे साध्य आहे, महाराज म्हणतात त्या पुंडलिकानं उपकार केला आणि ते साध्य सोपं करून ठेवलं. या निमित्ताने पुंडलिकरायाने या पृथ्वीवरचा एक फार मोठा ओझ्याचा भार हलका केलेला आहे. तो पृथ्वीवर असलेलं ओझं त्यांनी ते फेडलेलं आहे आणि त्या भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता नव्हे, सगळं वैकुंठच इथं आणलं, भूमीवर आणलं, पृथ्वीवर आणलं, ज्याला पंढरी म्हणून संबोधले गेलं. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री क्षेत्र चांदे कसारे, तालुका कोपरगाव या ठिकाणी आज कैलासवासी सखाराम साधू होन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. कैलासवासी सखाराम भाऊ मागच्या वर्षी याच तिथीला वर्ष पूर्ण झाले. याच तिथीला अशा प्रकारचा या मृत्यूलोक सोडला. त्यांनी मृत्यूलोक सोडत असताना जीवनातली सगळी चांगली कर्म आणि पाठीमागे राहणाऱ्या परिवारावर योग्य अशा प्रकारचे संस्कार त्यांनी दिले, परमार्थ दिला, संस्कार दिले आणि सुशिक्षितपणा परिवाराला देऊन आपलं कर्तव्य पूर्ण करून त्यांनी हा मृत्यूलोक सोडलेला आहे. 1 वर्ष झालंय त्याला. 1 वर्षांनी त्याच तिथीला आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, सनातन धर्माप्रमाणे, वैदिक धर्माप्रमाणे 1 वर्षांनी त्याच तिथीला केला जाणारा विधी, त्याला श्राद्ध विधी असं म्हणतात, पुण्यस्मरण असं म्हणतात. आणि ते पुण्यस्मरण, तो श्राद्ध प्रकार या ठिकाणी त्यांच्या परिवारातील सर्वच मोठ्या दुःखद अंतःकरणाने आणि वडिलोपार्जित कर्माप्रमाणे या ठिकाणी हे सगळे करतायत. त्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी हिराबाई सखाराम होन, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू पोपटराव साधू, बाळासाहेब साधू होन, त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ माधवराव लक्ष्मण होन, त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी सिंधुताई गुरसळ, मुलगा धीरज होन, मुलगी मंगल वक्ते, त्याचप्रमाणे मुलगी संगीता शिंदे, त्याचप्रमाणे दुसरी कन्या अलका तुवर, त्याचप्रमाणे दुसरी कन्या सुनीता दहे, त्याचप्रमाणे दुसरी एक कन्या हेमा गुजर. अर्थात 5 कन्या आणि 1 पुत्र, बरोबर का? अशा प्रकारे मोठा परिवार त्यांनी पाठीमागे दिला आणि त्यानिमित्ताने आपलं कर्तव्य समाप्त करत असताना त्यांनी सामाजिक कार्यही आपल्या पारिवारिक जीवनाबरोबर केलेले आहे. ते स्वतः चांदे कसारे विविध कार्यकारी सोसायटी या सोसायटीचे चेअरमन होते. अर्थात ज्या संस्था असतात त्या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचंही त्यांनी काम केलं आणि आपलं उज्ज्वल जीवन जगत मरावे परी कीर्ती रूपे उरावे या अर्थानं पाठीमागे संस्काराचा आणि आपल्या कर्तृत्वाचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी उमटवला आणि आपलं इहलोकीचं कार्य पूर्ण केलं. आणि म्हणून त्याच तिथीने आज आपल्याला त्यांच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने छोटंसं चिंतन करायचं आहे. त्या चिंतनाकरता आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित आहात. पुरुष अशा प्रकारे आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित झालात. विशेष करून आमची महाराज मंडळी, गायनाचार्य, संगीत अलंकार, आमचे आदरणीय रविदास महाराज, ज्यांच्याबद्दल काय बोलावं.
माझ्यासारख्या सामान्य माणसांनी काय बोलायचं आहे? ज्यांनी आपला अख्खा महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्राच्या जवळचे सगळे प्रदेश, गुजरात असेल, MP असेल, इकडे कर्नाटक असेल, इकडे आंध्रा असेल, हे सगळे प्रांत, इकडं पाण्याच्या पलीकडे नाही गेले समुद्राच्या, तिकडेही जाऊ शकतात, तसं काही सांगता येत नाही. तात्पर्य असं आहे, असं ज्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र जग निर्माण केलेलं आहे आमचे गायनाचार्य. मला वाटतं संगीत महर्षी जर इथून पुढे म्हणायला सुरुवात केली तर काही अडचण नाही आहे. आता नको असणाऱ्या माणसाला, नसलेल्या माणसाला जर पदव्या दिल्या जातात, तो बोलताना इतकं खरसड बोलतो, वाणी भूषण, अनेक अशा पदव्या अनेक ठिकाणी. त्याला विनोदाची जागा कळत नाही, विनोदाचं स्थिरपणा कळत नाही, विनोदाचा धर्म कळत नाही, तो त्याला विनोदाचार्य म्हणतात. कॉमेडी, अलीकडे शब्द लिहिला कॉमेडी. कॉमेडी इंग्रजी असल्यामुळे थोडंसं मी जरा कमी शिकलेलो आहे ना. कॉमेडी अशा प्रकारचं, ठीक आहे, मला काहीच म्हणायचं नाहीये, परंतु जे आहेत त्या योग्यतेचे त्यांना ती योग्यता दिल्या गेली पाहिजे. जसे गाण महर्षी आदरणीय हरिदास महाराज जगदाळे, आणि याला संस्कार म्हणतात. पोरग शेजारी उभय, पप्पा आहेत ना, हा असं ही पाठी दाखवायचं काम चालू आहे. तुमच्या लक्षात येईल ना, माझी भाषा काही काही वेळेला थोडस, ही पाठी दाखवायचं काम चालू, आणि दाखवलीच पाहिजे, दाखवलीच पाहिजे महाराज. ज्यामध्ये आपण वावरतो, आपल्याला सुख आहे, समाधान आहे, आपल्या परिवारालाही आपण तेच संस्कार दिले पाहिजे. ज्या संस्काराने जर आपला मानपान वाढलाय तर भविष्यात त्याचाही मानपान वाढवला पाहिजे. ही जबाबदारी त्या आईबापावर आहे. आणि त्यातलं प्रथम उदाहरण म्हणजे हे विठ्ठल विठ्ठल गायनाचार्य हरिभाऊ महाराज, गायनाचार्य उत्तम महाराज, गायनाचार्य नाव सांगा ना, पुंजाहारी महाराज होन. या ठिकाणी सगळी भजनी मंडळ, विशेष करून इकडे अगदी विनेकरी बाबापर्यंत, कदाचित मला नावं नाही सगळ्यांची घेता येणार, सुंदर अशा प्रकारचं. आता ही भजनी मंडळ जुनी भजनी, तक धरून राहणारी भजनी. तुम्ही 4 तास कीर्तन करा, जागेवरून हलणार नाही कोणी. आणि ह्या सगळ्यांना वाजवाल हे 2 जण आहेत, मृदंगाचार्य बाळू महाराज आणि मृदंगाचार्य तौर महाराज. थोडासा भ्रम झाला होता, पण ते निवृत्त झाला आमचा, लगेच भ्रम निवृत्त होतो. अहो बाबा, मला विनोदाने आणि थोडंसं विनंती करून सांगावं असं वाटतं, वेळ आली ना, आज भारतात जवळजवळ 25 पार्ट्या असतील, सगळ्या एकत्र येतील. वेळ आली, जर समजा फायदा असेल, सगळ्या पार्ट्या एकत्र येतील महाराज. आपल्या 2 पार्ट्यात बन ना, हे 2 पक्वाच्यात. तेव्हा तुम्हालाही काय मी बाजूला टाकत नाही, तुम्ही आमच्याच पार्टीत येत बरं का, स्पीकरवाले. असं विठाला 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 तात्पर्य हे सगळे मिळून एक कार्य होतंय. आज तुम्ही बसलेले आहात, तुम्हालाही किंमत आहे. माता भगिनी बसलेले आहात, त्यांनाही किंमत आहे. तुम्ही टाळकरी आहात, त्या तुमच्याशिवाय कीर्तन नाही, पक्वाजाशिवाय कीर्तन नाही, बसणारा शिवाय कीर्तन नाही, आणि शूटिंगवाला चुका धरणारा असल्याशिवाय कीर्तनच नाही. तुम्ही काय बोलले बाबा, लगेच टेप करून घ्यायचं. तात्पर्य असं आहे, हा विनोदाचा भाग आहे. कैलासवासी सखाराम भाऊ होऊन हे आज आपल्यामध्ये नाही आहेत. मानवी प्रकृती, मानवी शरीर आहे. शरीर सोडावं लागतं सगळ्यांना, शरीर टाकावं लागतं. या मृत्यूलोकातल्या प्रत्येक वस्तूला मर्यादा आहे. शास्त्र थोडंसं कठीण आहे, समजलं तर फार सोपं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आगा उपजे ते नासे, जे उपजे ते नासे. जे जन्माला आलंय ते कधी ना कधीतरी नाश पावणार आहे. मग आता मधले धर्म धरू नका, ना तर चिंतन वाढवायचं असेल तर त्याच्या जायती, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती, म्हणजे पहिला घेतलं आणि शेवटचं घेतलं. जसं वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांकरता एक शब्द बोलला जातो, ज्ञानोबा तुकाराम. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा, मंदिराचा पाया ज्ञानोबाराय आहेत आणि कळस कोण आहे? तुकाराम महाराज आहेत. मग 2 नावं घेतले, ज्ञानोबा तुकाराम. आपल्याला भजन दिलंय संतांनी, ज्ञानोबा तुकाराम हे भजन दिलंय. या भजनामध्ये सगळ्या संतांचे नावं अंतर्भूत आहेत मध्ये.
अंतर्भूत आहे. तसा उपजणे आणि निमणे, उपजणे आणि निमणे हे दोन धर्म सांगितले. मधले अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती इथपर्यंत सगळे धर्म मधले आले महाराज. सगळ्यांचा विचार आपल्याला इथे आज करणं गरजेचं नाहीये. मला महत्वाचं सांगायचं, या जगाचा, या मृत्यू लोकाचा, या जगातल्या सर्व पदार्थाचा स्वभाव आपल्याला सांगितला. विठ्ठल 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 विठ्ठल. यामुळे प्रत्येक जीवाला, आता इथे जीवाची गोष्ट तर पराधीन असल्यामुळं सामान्य आहे, पण जे स्वातंत्र्यात या मृत्यू लोकांमध्ये जगतात त्यांनी सुद्धा ह्या मर्यादा मानलेल्या आहेत. येथ नाही उरो आले अवतार. अवतारात जे देव आहेत ज्यांच्याकडे सगळं स्वातंत्र्य आहे, सगळं स्वातंत्र्य आहे, काळाची सत्ता ज्याच्यावर आहे. बोलू का थोडं अजून? ज्ञानोबराय म्हणतात, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. तो जगाचा नाथ स्वामी असणारा, पण तोही म्हणतो मला हे मान्य आहे. काय? उपजणे आणि निमणे. 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए 1788. 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए 1788. 33 कोटि देवता मर गए पड़ काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. जब कहा जब तरा काबे तू क्या जाने लड़का बे. जब कहा जब तरा काबे तू क्या जाने लड़का बे. जब तरा काबे तू क्या जाने लड़का बे. जब कहा जब तरा काबे तू क्या जाने. 9 भी मर गए 10 भी मर गए 1788. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े बड़े काल के फांसी. फांसी. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. मला सांगायचंय, जे स्वातंत्र्य ज्यांनी मिळवलेलं आहे त्यांनीही हा नियम पाळला. उलट सांगू का, नियम बिघडवणारे सामान्य असतात, नियम पाळणारे तेच मोठे असतात. विठ्ठल टीव्ही पाहता पाहता एके दिवशी असं सहज पाहण्यात आलं, आपल्या भारताचे वर्तमान विद्यमान पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदीजी, मोठा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमामध्ये त्यांचा कोणीतरी सत्कार वगैरे केला. त्याचा एक कागद खाली पडलेला होता. तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल ते कदाचित. कागद होता, तो कागद खाली पडला ना, त्यांनी गपचिप तो कागद अशा प्रकारचा घेतला आणि तो खिशात घातला स्वतःच्या. 2 दिवस त्याच्यावरती बातमी चालली का भारत स्वच्छ भारत करण्याचं जे अभियान त्यांनी सुरू केलंय त्याची सुरुवात तिथून करावी लागते. महाराज विठ्ठल विठ्ठल. म्हणजे मोठी माणसं सहसा चुकत नाहीत, नियम पाळतात. सामान्य आमच्या सारखे केळ खाऊन गाडीमध्ये बसता बघा, तुम्ही लोकांनी दिलेले केळ आमच्या गाड्यात बसले म्हणजे मग हो घ्या केळ. केळ खाता खाता ते कातडे बरं का स्पीकरवाले रोडवर फेकून मागचा मोटरसायकल हॉपटो नका चांगला. पण मात्र काय होतं, आपण फेकून देतो आपण नाही नियम पाळला का केळाचं कातडं रस्त्यावर टाकू नये. कुणाचा पाय जर त्याच्यावर पडला तर तो घसरेल, पडेल, त्याला लागेल, कंबरड मोडेल. याचा अर्थ असा आहे, नियम मोठी माणसं अगोदर पाळत असतात. आणि सांगू का, ज्या घरामध्ये मोठी माणसं नियम पाळतात ना, त्या घरातल्या मुलांना संस्कार लावायची वेगळी गरज नाही, संस्कार वर्ग चालवायची गरज नाही, कुठं किंवा कोणा संस्कारी माणसाकडे ठेवायची अजिबात गरज नाही. तुम्ही स्वतःला वळण लावा, त्यांना आपोआप लागेल. विठ्ठल आणि म्हणूनच संत देव आपला स्वतःला वळण लावतात. या मृत्यू लोकातल्या नियमाला ते पाळतात. मग ते जर नियमाला पाळत असले,
तर मग आपल्यालाही नियमाला पाळलं पाहिजे. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. तुम्ही आम्ही आपली ताकद तशी फारशी काही नाही आहे आणि म्हणून या मृत्यू लोकाच्या नियमाला पालन करून कैलासवासी सखाराम भाऊ त्यांनी हा नियम पाळला आणि ही मृत्यू लोकाची यात्रा पूर्ण केलेली आहे. आणि ही पूर्ण करत असताना तुमच्या आमच्या बरोबर जाणारी वस्तू म्हणजे कर्म आहे. एवढी एकच वस्तू तुमच्या आमच्या बरोबर जाती. कर्मानुगो गच्छती जीव एकहा. एकहा जीव कर्म अनुग गच्छती. अनुग म्हणजे पाठीमाग. जसं कर्म पुढे चालेल त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला चालावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगा आले. आपले जे कर्म आहे आणि म्हणून आयुष्यात जीवनामध्ये ज्यांनी चांगली कर्म केले चांगल्या कर्माचं फळ हे त्यांच्या जीवनात त्याला चांगलंच भेटत असतं. तुकाराम महाराज ज्ञानोबाराय म्हणतात, गोड उदाहरण देतात. आज भगवंताचं नामस्मरण जर बाबा आज भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखाला येतंय, आपल्याला भक्ती करण्याची इच्छा निर्माण होते. हे आजच्या जन्मातलं पुण्य नाही, याच्याकरता अनेक जन्म माऊली म्हणतात की मी काय केलंय, हे परमार्थाचं कर्म माझ्याकडून घडल्या गेलं, त्याचं फळ तया महाफळाचे द्वीप पातली प्रभो. ज्ञानोबा म्हणतात त्याच फळाचं त्याच कर्माचं फळ मला आपलं दर्शन झालं. म्हणतात हे त्या पुण्याशिवाय होणार नाही. बहुता अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हारी पैठा हो त्याचे मुखी हारी. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हारी पैठा हो त्याचे मुखी हारी पैठा सुकृत पदरी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून आज आपण परमार्थामध्ये वावरतो. हा परिवार होण परिवार परमार्थात वावरतोय. या गावातली सगळी माणसं परमार्थात वावरताय. या पाठीमागे एक आपलं पुण्य आणि दुसरे परिसरातील संतांचे उपकार. विठ्ठल विठ्ठल. कदाचित कदाचित म्हणतो बरं का, कदाचित माणूस वैषयिक सुखाच्या पाठीमागे भजनाला विसरू शकतो. मी कदाचित शब्द वापरला, मी कोणालाही बोल देणार नाही. कदाचित माणूस वैषयिक सुखाच्या नादी लागल्यानंतर तो भजनाला विसरू शकतो, तो परमार्थाला विसरू शकतो. पण त्याच्याच करता त्यानं विसरू नये, त्यानं भजन सोडू नये. त्याच्याकडून भजन घडावं, त्याच्या प्रपंचात भजन घडावं, त्याच्या कर्मात भजन घडावं. याच्याच करता संतांचे अवतार आहे. याच्याच करता तुम्हा आम्हाला काही काम नसताना त्यांचं इथे येतात. ते केवळ या स्वरूपाचा परोपकार करण्यासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठ. येतो हिताचा कळवा पडती हाती म्हणून पडती हाती म्हणून पडती हाती म्हणून काळ. हाती म्हणून हाती कळवळा पडती हाती म्हणून काळा. जे घरच्या घरच या ठिकाणी उपकार करण्याकरता आलंय. घरातली सगळेच्या सगळेच माणसं उपकार करतात. एक नाव सांगतो आपल्याला, आपल्या वारकरी संप्रदायातलं एक परमार्थाचं आधारस्तंभ असणारं जे नाव आहे संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांच्या घरातली सगळीच्या सगळी माणसं, मग त्यांचे स्वतः वडील असतील, आई असेल, नामदेव महाराज स्वतः असतील, त्यांच्या धर्मपत्नी राजाबाई असेल, 4 मुलं नारा, मादा, विठा, गोंदा, लाडाई, यसाई, साखराई, गोडाई, 4 सुना, आऊबाई लेकी, लिंबाबाई बहिणी आणि दाशी जनी. 15 माणसाचं कुटुंब. 15
15 माणसांचं कुटुंब पण सगळे परोपकारा करतात. नामदेवाच्या घरी 14 जणे स्मरती हरी 14 जणे स्मरती हरी 14 जणे स्मरती हरी नामदेवाच्या घरी 14 जणे स्मरती हरी 14 जणे स्मरती हरी 14 जणे स्मरती हरी 14 जने स्मरती हरी भगवंताचं चिंतन. येथे उपकारासाठी परिवार घेऊन आले आणि त्या परिवाराने जगावर उपकार केला. महाराज उद्धर याले दीन जना जना उद्धर याले दीन जना दीन जना उद्धर याले दीन जना हो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धर याले दीन जना उद्धर याले दीन ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरिले उद्धर याले दीन जना हो उद्धर याले दीन जना धराया आले दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. तात्पर्य एवढंच आहे, मृत्यू लोकातल्या नियमाबद्दल आपण बोलतो आहोत आणि त्या नियमात जीवाला वावरावं, जीवाने वावरावं याकरता. पण कदाचित जीव जर विषयाच्या नादी लागून बाजूला गेलास तर त्याला जाऊ न देण्याकरता संतांचा अवतार आहे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाची. आता मला वाटतंय कदाचित जर आपण आपल्याला सावरायला संत नसते असा विचार करा, काल्पनिक. जर संत नसते आणि आपण विषयाच्या नादी लागून भरकटलो असतो, भरकटले नाही आपण पण भरकटलो असतो, तर आपली गती काय झाली असती? आपली गती काय झाली असती विषयाच्या नादी लागून. आणि आता विषयाच्या नादी लागणं हा काही नाही, काही विशेष प्रभाव नाही आहे, सहज प्रवृत्ती. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, सहज प्रवृत्ती आहे. तुम्ही एखाद्या लहान मुलाला चॉकलेटचं ते काय असतं ते द्या, चॉकलेट द्या किंवा ते हातात धरायचं काय रे त्याला काय म्हणतात? लॉलीपॉप. हा बरं लॉलीपॉप. ते हातात द्या, दिल्या बरोबर ते तोंडात घालतं. महाराज का घालतं? स्वभाव प्रवृत्ती अशा प्रकारची सहज प्रवृत्ती आहे. शास्त्रात त्याला सहज प्रवृत्ती म्हटलंय. जीवाला विषय सुखाची सहज प्रवृत्ती आहे, ही जन्मताच आहे. काही शास्त्रामध्ये असे आणखीन त्याच्यामध्ये विशेष करताना म्हटले अनंत जन्माचे संस्कार त्याच्याजवळ असतात. गाईचं वासरू जणल्याबरोबर उभं राहायला लागतं किंवा त्याला मालक धरतो, त्या गाईच्या कासेला लावतो. महाराज सड गाईचं सड त्याच्या तोंडात दिलं जातं, त्याला कोणी सांगितलं ओढायचं? हो, अनंत जन्माचे संस्कार आहेत ते. वैषयिक सुखाचे संस्कार अनंत जन्माचे आहेत महाराज, याच्याबद्दल काही संशयच नाहीये. म्हणून स्वभाव प्रवृत्ती अशा प्रकारची आहे. माणसाला कोडाडून भूक लागली, इथलं नाही बाहेरचं लांबचा, आणि त्याला एका ताटामध्ये 6 महिन्याचे बाजरीचे वाळलेले तुकडे ठेवले आणि एकामध्ये चांगलं त्याच्या आवडीचा बेत, त्याच्या आवडीचा जिया झाडचा आवडीचा असन तो एक ताटामध्ये ठेवला. त्याला सांगितलं तुला फुल परवानगी, तुला जे खायचं ते खाय. माणूस कोणतं खाईन? सांग रे, आवडीचं खाईन आहे ना, गरम गरम खाईन ना, का शिळं खाईन? तू खातो का कधी? मम्मीने दिलं तर नाही खात. हा स्वभाव आहे महाराज, हा स्वभाव आहे. याचं कारण असं आहे ना, तुकाराम महाराज हेच म्हणतात, ज्यावेळेला ते त्याच्यात जातात ना पुन्हा माघ येतील याची खात्री नाहीये, याची खात्री नाहीये. याच्याकरता त्या विषयातून बाजूला जावं. विषयामध्ये जर जीव अटकला तो तसाच पुढे जाईल, तसाच पुढे जाईल. त्याची कोणाला कीव येणार नाही. बरं बाबा, त्याची कोणाला कीव येणार नाही आणि तो तसाच मग एक दिवशी त्या भावाच्या पुरामध्ये वाहून जाशील. भावाची पुरी वाहावशी किंवा विषय ओढी भुलले जीव विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, आता कोण करील कीव. म्हणजे नारायणी भाव, म्हणजे नारायणे भाव.
जगात विषय ओढी फुलले जीव. विषयाच्या नादी लागलेल्या जीवाची स्थिती आपल्याला पुढे मांडतो मी. आता याची कोण करील की तो चाललाय तिकडे, सहज प्रवृत्ती चाललाय तिकडे. चालता चालता नुपजे नारायणी भाव, देव बाजूला चालला. जसा तो पुढे विषयात बुडत चालला विषयामध्ये, तसा देव बाजूला जाईल आणि अंत तो गत्वा. आता याची कोण करील की नुपजे नारायणी भाव, पावोने ठाव नरदेह. नरदेह प्राप्त होऊन हे जर घडलं नाही तर कोण सुख धरिले संसारी. काय सुख आहे व संसारात? ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ चिंतन आपल्या संसाराबरोबर नाहीये ना, स्पष्ट बोलू का माफी मागून, ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ वैषयिक सुख आहे महाराज, त्याच्या जीवनात काही सुख आहे का हो? कोण सुख धरिले संसारी. संसारामध्ये सुख नाहीये. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सुखामध्ये नेण्याकरता आपण ज्या ज्या वेळेला तिकडे विषयाकडे ओढतो ना, त्याला पुन्हा प्रवृत्त करण्याकरता महत्वाचा आणि भगवंतानी पाठवलेला किंवा स्वतःहून येऊ आलेला एकच वर्ग आहे, आणि तो वर्ग आहे संतांचा. संत ज्या वेळेला जगाकडे पाहतात, जगाकडे पाहत असताना संतांना कीव येते, संतांना दया येते. काही कामधाम नसताना, हे पहा, मुलगा कळता झाला, मुलबाळ कळते झाले का त्यांना असं वाटत असतं आईबाप आमची उगीच काळजी करतात. आता हे आपल्या सर्वांच्या अनुभवाचं आहे. त्यांना असं वाटत असतं का आईबाप आमचे मम्मी पापा आहे ना उगीच काळजी करतात. आता आम्ही लहान राहिलो, त्याला स्वतः म्हणावं लागतं आता आम्ही लहान राहिलो. अरे बाबा, तू कितीही मोठा झाला तरी आईबापाला तू मोठा नाहीयेस, तू लहान आहेस. आणि म्हणून आईबापाचं अंतःकरण आहे. मुलगा समजा साधारण 22 वर्षाचा आहे, तो कुठेतरी गेलाय, कोपरगावला गेलाय, इकडे बाजूला नाशिकला वगैरे गेलाय, आणि जर संध्याकाळी जर वेळेच्या आत घरी 8-8:30च्या आत जर घरी नाही आला तर कदाचित त्याचं लग्न झालेलं असलं तर पत्नी खाऊन पिऊन झोपून घेईन, मुलं बाळ असतील तर तेही झोपून जातील. पण मला असं वाटतंय का त्याचे आईबाप झोपणार नाही. कदाचित बापही झोपेल पण आई मात्र झोपणार का? काळजी आहे. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. हो लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. आई झोपणार नाही. आणि आई कदाचित तो 11 वाजता जर रात्री आला तर त्याला फक्त दार उघडायला आईच असेल, त्याला आईच असेल. आणि आई दार उघडल्याबरोबर पहिलं विचारेल, बाळा तू काही खाल्लंस का? नाही, तू काही खाल्लंस का? याचा अर्थ आता तिकडून ते पोरग थोडंसं आगळं वेगळं जरा बोलायला वाढव, तुला ना काही समजत नाही, त्या आईवरच थोडस रागात बोलायला, तुला काही अक्कल नाही, तुला काय अमकं नाही, तुला काय कधी काही झालं तुझं हमकं. बरंचसं बोललं, मलाही बोलता येईल पण नाही बोलत मी, बोलूच नाही. ते शब्दच आपल्या वाणीतून त्या नावाशी काढूच नाही. आणि अशा प्रकारचं ते बोललं तरी ना पुन्हा आई म्हणाल, भाऊ नसलं खाल्लं तर 2 घास खाऊन घे, मी वाढवून देते तुला. याचा अर्थ असा आहे. तशीच परिस्थिती परमार्थाची महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आहे बरं का. हीच परिस्थिती घडलेली बाबा. थोडा शांतपणानं जर विचार केला ना, सांगा ना, आपण लेकरं आहोत, भगवंताची लेकरं आहोत. काय आपण संतांना कधी लय आदर दिला ना? तुकाराम महाराजांना आदर दिला, नामदेवरायांना आदर दिला, ज्ञानोबारायांना आदर दिला, सावता महाराज, शेना महाराज, चोखा महाराज, कोणाला आदर दिला हो आपण? कोणालाही आदर दिला नाही हो. त्यांनी ज्या ज्या वेळेला आपल्याला परमार्थाचं मार्गदर्शन केलं त्या वेळेला आपण प्रामाणिकपणानं नम्र होऊन स्वीकारला का तो मार्ग? नाही महाराज. उलट त्यांना त्रास द्यायचं काम आपण कमी केलंच नाही.
गावाच्या बाहेर त्यांना काढलं काय, त्यांना भिक्षा मागू दिली नाही काय, त्यांच्यावर नाना प्रकारच्या आरोपाचा बडीमार केला महाराज. मला एवढंच सांगायचं आहे, एवढं दुःख सहन जरी केलं तरी पुन्हा कळकळ ही तुमच्या आमच्या उद्धाराची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. असे संत ज्यावेळेला जगाच्या उपकारा करता येतात त्यावेळेला आता यांचं कल्याणच झालं पाहिजे, कल्याण व्हावं ही त्यांची ही मनोकामना असते, त्यांची इच्छा असते का नाही. आईच असते. आईने किती जरी अशा प्रकारचा विचार केला, आई मुलाच्या अकल्याणाची किंवा मुलाचं वाईट व्हावं अशा प्रकारची इच्छा करत नाही. तेच पूर्ण कार्य सगळं संत करतात. आणि म्हणून संतांना आईची उपमा अगोदर दिली. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आई बापाची उपमा दिली, बाप नंतर पण आई अगोदर. या अर्थानं का ते जगाचं हित, जगाचं कल्याण करण्याची त्यांची भावना जी आहे, त्यांची इच्छा जी आहे, त्या इच्छेमध्ये जरी आपण या मुलांनी त्रास दिला तरी पूर्णपणे सहन करून जगाच्या कल्याणाचीच इच्छा ते मनामध्ये धरतात. आणि हाच वर्ग संताचा आहे. म्हणून संतांनी जगावर फार मोठे उपकार केलेत. मला वाटते आज आपण एवढे या आध्यात्मिक धर्ममंडपामध्ये बसलो. या धर्ममंडपाखाली येण्याचं तुमचं आमचं प्रारब्ध आणि आजचा योगायोग किंवा आपल्याला आवडलेली परमार्थाची वृत्ती, तयार झालेली आजची परमार्थाची वृत्ती, या पाठीमागे निश्चित संतांचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांचे जीवावर अनेक प्रकारे उपकार आहेत आणि सगळेच्या सगळे उपकार शेवटी कशा करता म्हणाल तर एका परमार्था करता किंवा एका जीवाच्या उद्धारा करता. मी अनेक प्रकार पहा, अनेक प्रकार. संतांनी दिंड्या केल्या त्या त्याच्याच करता, संतांनी भजन केलं ते त्याच्याच करता, संतांनी कीर्तन केलं ते त्याच्याच करता, संतांनी आणखीन बसल्या बसल्या उपदेश केला तो त्याच्याच करता, संतांनी जगाशी व्यवहार केला, इतर जीवाशी व्यवहार केला तो त्याच्याच करता. विठ्ठल केले उपकार सांगू मी काय, बापन करी दोन फळ दिले तिथे बरं का बाबा, दोन फळ दिलेत, अक्षय आणि अभय. केले उपकार सांगू मी काय. काय काय उपकार केले. जो जो बाप करणार नाही, जे आई करणार नाही. बाप न करी ऐशे माय. काय केलं, काय झालं. धर्मे त्यांच्या देखील पाय. धर्माच्या आधाराने त्यांनी धर्माचं प्रबोधन केलं. त्या पाय पाहिले कोणाचे, ज्या पाय पाहण्यामध्ये ऐका अक्षय आणि ज्या पाय पाहण्यामध्ये अभय अशा प्रकारचं जीवनाला लाभ प्राप्त झाला, फळ प्राप्त झालं, हे संतांनी केलं. विठ्ठल म्हणून हे उपकार आहेत बरं का. संतांनी विशेष करून वेगळे वेगळे उपकार केलेत. मला सगळे सांगायचे नाही, आजचा प्रसंग जो आहे आपला मला त्याच्याकडे विशेष करून न्यायचे आहे. संतांनी जीवन जगण्याचे उपकार केले. कसं जीवन जगावं ते सांगितलं. जीवाला कशा प्रकारचा सहवास असावा, जीवाला कशा प्रकारची संगती असावी तेही सांगितलं. आणि शेवटी जीवन जगून आयुष्य संपल्यानंतर मरण कसं असावं, मेल्यानंतर कसं असावं आणि कुठे अशा प्रकारचं आपलं गमन व्हावं याकरताही संतांनी विशेष करून मार्गदर्शन केलं. विठ्ठल आजच्या दिवसानं कैलासवासी
सखाराम भाऊ होन यांच्या निमित्तानं मला संतांच्या त्या उपकाराचं स्मरण करायचंय. इतर उपकाराचं स्मरण मी इतर दिवशी करील. सप्ताहातल्या कीर्तनामध्ये संतांनी काय जीवन जगायला सांगितलं, कसं जीवन जगायचं, व्यवहार परमार्थ पार अगदी गाथा वाचा. म्हणजे पेरणीपासून सुरुवात आहे. सांगू, पेरणीपासून शेतकऱ्यांनी पेरणीमध्ये जर तुमच्या जमिनीला वापसा आलेला असेल, पेरणीला योग्य अशा प्रकारचा काळ असेल, तर तुमच्या घरात जर कोणी वारलं, तुकाराम महाराजांचं प्रमाणे वारलं, तर त्याला झाकून ठेवा. ते तुकडं तेवढं पेरून या आणि मग त्याला काढा. मडे झाकून या करीती पेरणी कुणबिया चेरुणी देवायस. व्यवहार इतका चाणाक्ष सांगितला. आज व्यवहार सांगायचा नाही मला, व्यवहार नाही सांगायचा आज मला. सकारमच्या निमित्तानं शेवटचं टोक सांगायचं आहे. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा, एक तर दोन जीवनामध्ये त्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक जन्मणं आणि एक मरण. मरण उत्तम कशा प्रकारचं आपल्याला करता येईल, मरण चांगलं कशा प्रकारचं करता येईल, हेही संतांनी सांगितले. मला हेही संतांनी सांगितलंय का तुमचं मरणही पवित्र झालं पाहिजे, तुमचं मरणही उत्तम झालं पाहिजे, तुमच्या मरणाने तुमचा संपूर्ण जीवन काळ बदलून गेला पाहिजे. हे तुमच्या हातात आहे, हे तुम्ही केलं पाहिजे, करू शकता. याच्याकरता संतांचं मार्गदर्शन आजच्या निमित्ताने, बरं आजच्या निमित्ताने मला दुसरं नाही बाकी सांगायचं. आणि म्हणून मग एक गोष्ट महत्वाची सांगितली, काय करायचंय, पुढचा प्रवास कुठे असतो, पुढचा प्रवास कसा झाला पाहिजे, तो कुठे गेला पाहिजे, जाण्याचे मार्ग किती. आपला हा मनुष्य देहाचं आयुष्य संपल्यानंतर पुढे जाण्याचे किती मार्ग आहे, अनेक मार्ग आहे, अनेक मार्ग आहे. त्यातला एक सांगितलं, कर्मानुगो गच्छति जीव एकहा. ऐका तुम्ही, शहाणे माणसात तरी थोडेच माणसे, पण काही अडचण नाही. पण अगदी जीवाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जावं लागतं. आणि हे संतांनी सांगितलंय. मग जीवाला जाण्याच्या दृष्टीने काही विचार महत्वाचे आहे. त्या जीवाने असं ठरवलं का मला हे चांगलं करता येतं. मग आता चांगली गोष्ट, महाराज म्हटले, जीव इथे जर जन्माला आला मनुष्य रूपाचा, मानवी प्राणी म्हणून जर जन्माला आला ना, तर त्याने इतरत्र पुन्हा कुठेही जाऊ नये. त्याची जाण्याची जागा एकच आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. धाम म्हणजे गाव, घर, जागा, काय तुम्हाला समजायचे ते समजा. त्याच ठिकाणी जीवानी गेलं पाहिजे, त्याच ठिकाणी जीवाने जावं, त्याच ठिकाणी जीवाने गेलं पाहिजे. हा संतांचा आग्रह. कुठे, हा जिथून आला तिथे, ज्या आनंदाच्या स्वरूपातून तो आला, पुढे तिथेच गेला पाहिजे. मग बाकी दुसरीकडे कुठे जातात का, हो ना, म्हटले जातात ना, जातात ना. तुकाराम महाराज म्हणतात, जर यथार्थ कर्म घडले नाही, चांगले कर्म घडले नाही, वेदबोधित कर्म घडले नाही, परमार्थ घडला नाही, तर परिणाम काय होतो, मग इतरत्र जन्म मिळतात. नाही तरी काय थोडी स्वान सुख रे बापुडी, स्वान सुख रे बापुडी, स्वान सुख रे बापुडी. नाही काय थोडी स्वान सुख रे बापुडी, स्वान सुख रे बापुडी, स्वान सुख रे बापुडी. नाही काय तरी थोडी स्वान सुख रे बापुडी, स्वान सुख रे बापुडी. हे नाही तरी काय थोडी स्वान सुख रे बापुडी, स्वान सुख रे बापुडी, स्वान सुख रे बापुडी. महाराज म्हणतात, जीव म्हणजे मनुष्य प्राणी, बरं का, मनुष्य प्राण्याकरताच हा सगळा प्रपंच आहे. मनुष्य प्राणी जर बुद्धिवान आहे, त्याला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अशा प्रकारचे स्वतंत्र दिलेले आहेत, ज्ञान विशेष दिलेले आहेत. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे, नाथबाबा सांगतात. मग त्या ज्ञानामध्ये जर त्याला सगळं काही करता येतं, हा मनुष्य जन्म प्राप्त होऊन त्याला भगवंताची प्राप्ती करता येते. जर असं आहे तर त्यांनी का दुसरीकडे जाऊ. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे.
रूपाच्या साधने, या मनुष्य रूपाच्या साधनाने भगवंत साक्षात परब्रह्म परमात्मा होता येतं. नर करणी करे सो नरका नारायण बन जाय, पशु का होत पन्हैया नरका कछु न होय, नर करणी करे सो नरका नारायण हो जाय. नारायण होण्याची ताकद तरिका न धरावे, देवाची होईन म्हणती ते होती, तरिकाची ती न धरावे तरी सुद्धा का बरं आपण. मग हा एक मार्ग मला सांगायचा आहे. कधीचा मार्ग मी सांगतो हे लक्षात आहे ना, पण एवढं विसरू नका. कधीचा मार्ग आहे? आयुष्य संपल्यानंतरचा मार्गाचा मी विचार आपल्या पुढे मांडतोय. आणि मग त्यावेळेला एक मार्ग हा आहे, दुसऱ्या मार्गाचा बरेच मार्ग आहे. त्यामध्ये कर्माच्या गतीने जाणं, पुन्हा त्याच्यामध्ये एक उत्तमोत्तम कर्म मृत्यू लोकातलं, याते एक सामान्य कर्म, एक अधम कर्म. अधम कर्म घडतं तर अधम योनी, सामान्य कर्म घडतं सामान्य योनी, उत्तमोत्तम कर्म घडतं त्याला उत्तमोत्तम योनी अशा प्रकारच्या मिळतात. परंतु त्या योनीच शेवटी, परंतु त्या जन्माच्याच योनी असतात. याच्या पलीकडे जाण्याची एक परंपरा आहे का खरं सुख खरा आनंद कुठे आहे. एखाद्या गरीबाच्या घरी जाणं, एखाद्या सामान्य माणसाच्या घरी जाणं आणि एखाद्या करोडोपतीच्या घरी जाणं, फरक वाटतो का नाही तुम्हाला? तिथलं बसायचं वेगळं, तिथलं पाणी वेगळं. पहिल्या पाण्यापासून सुरुवात करू ना. पाणी वेगळं. तिथं जर नाश्त्याला आणलं तर काय आणतीन? काजू, बदाम, किसमिस, हे सगळं आणतीन. प्लेटी बरोबर आणतीन. ते काय तिथं काय कंजूस, पण मोठं घर आहे ना. तिथलं सगळं वातावरण, बरं फॅन असेल, एसी असेल, गरमट दिवस एसी असेल, बसायला गादी असेल, सगळ्या गोष्टी असतील. नौकर चाकर समोर तुमच्या उभे असतील. अर्थात तो तिथला आनंद आहे. म्हणून जी जागा जशा प्रकारची असेल, तुम्ही ज्या ठिकाणी जाण्याची इच्छा कराल, जाण्याचा प्रयत्न कराल, तुम्हाला तिथे गेल्यानंतर तिथलं सुख जरूर मिळेल. आपण भारतात राहतो ना, असं म्हणतात का आपल्या महाराष्ट्रापेक्षा गुजरात चांगले रोड आहेत. आपले रोड काही कमी नाहीये. मी सर्वसाधारण बोलत नाही फारसं, पण गुजरातमध्ये चांगले रोड आहेत असं म्हणतात. खेड्यापाड्यात सुद्धा खूप सुंदर रोड आहेत. ठीक आहे, आपल्यापेक्षा तिथे काय आहे सुख? किमान रोडवर चालण्याचं सुख तरी, मी एवढंच म्हणतो. आपल्यापेक्षा अमेरिकेत गेलं तर आणखीन सुख आहे म्हणतात. तिथला झाडू मारणारा 4 व्हील मध्ये येतो. आता आपल्याकडे मोटरसायकलवर येतातच की कांदे खुरपायला. तुमच्याकडे मला कल्पना नाही, पण आमच्याकडं टोळ्याच्या टोळ्या, त्यांना गाडी द्यावी लागते. बरं नुसती गाडी नाही, जीआरचं पाणी, त्याच्यानंतर 4 वाजता चहा. कोणाला? कांदे लावणार. कांदे लावणार ही टोळीच असते म्हणा. टोळीची मुकदम असते पुन्हा एक. त्या मुकदमी अगोदर सगळं हे करून घेते. बाबा गाडी लागल, ब ती गाडी अशी नाही का ट्रॅक्टर विक्टर. आता अलीकडे सीटच्या गाड्या लागतात. तात्पर्य मला एवढं सांगायचं आहे, जिथलं जे वैभव असतं, आपण तिथं गेलो का त्या वैभवाचा आनंदही आपल्याला मिळत असतो. हा सहज स्वभाव आहे. मग आता मृत्यूलोकातलं वैभव, मृत्यूलोकात पुन्हा आपण नाना रूपानं जन्माला यायचं. थोडं ध्यान देऊन ऐकावं लागेल. मृत्यूलोकामध्ये जर आपण पुन्हा जन्माला आलो, आपण जर इथे जन्माला आलो तर इथले सुख मिळतील, बरोबर आहे. आणि जर आपण परमात्मा स्वरूपाच्या किंवा त्या देवाच्या धामाला, गावाला जर गेलो तर आपल्याला कुठलं सुख मिळेल? देवाचं सुख मिळेल की नाही? त्याच्या गावाला गेल्यानंतर काय काय आहे तिथं? महाराज म्हणतात घर बांधायचंय का? आमच्या ओन भाऊनी घर बांधलंय मोठं. हे घर बांधायचं का? कुठं घर बांधावा? इथं घर बांधा मृत्यू लोकात, हे ठीकच आहे. पण अजून एक घराची जागा आहे. ते घर आहे भगवान परमात्म्याच्या शेजारी. प्लॉट मोकळे आहेत. कोणाला घ्यायचं असलं तर बळभाऊ यांच्याकडे नंबर करा, म्हणजे यांना सगळं माहिती आहे. तिथं प्लॉट आजही भेटतील. तात्पर्य मला आज सांगायचं आहे का देवाच्या शेजारी, बरं का, महाराजांचा अभंग आहे सुंदर, त्या घराचं वर्णन करणारा. वसवावे घर देवे परे निरंतर, संग आसनी शयनी आणि गडे भोजन गमनी. हे त्याचा तिथला आनंद आहे. कुठला? देवाच्या शेजारी जर बंगला बांधला, कुठे? देवाच्या शेजारी जर बंगला बांधला तर तिथे संगती पंगती देवासवे घडे आणि नित्य अनित्य जोडे तेची साच. संग आसनी, आसन म्हणजे बसायला. बसायला कोणाजवळ मिळेल आपल्याला? देवाजवळ. झोपायला कुठे मिळेल? देवाजवळ. संग आसनी शयनी आणि घडे भोजन आणि गमनी. गमनी म्हणजे फिरताना. बरोबर फिरायचं कोणाच्या? देवाच्या.
जेवायचे कुणाबरोबर? देवाच्या बरोबर. बसायचे कुणाबरोबर? देवाबरोबर. आता जो देवाबरोबर बसतो, देवाच्या शेजारी राहतो, त्याला देवत्वच प्राप्त होतं. छोटं उदाहरण सांगू का? विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्याकडं भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांनाच मान आहे. त्यापैकी एक पशु म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं तो बैल. बैल, त्या बैलालाही एक दिवस आपण काय करतो, 2 दिवस त्याचा मानपान असतो, त्याचा सण असतो, त्याला काय म्हणतो आपण? पोळा. आता त्या पोळ्याला बैलाला सजवत असताना तो दिवस मोकळा, त्याचा खाण्याचा चांगला व्यवस्थित, त्याला कलर वगैरे सगळं आपण हे करतो, सगळं आपल्याला माहिती आहे. त्या दिवशी नारळ फोडले जातात. फोडताना मारुतीरायाला नारळ फोडतात, इतर देवाला नारळ फोडतात. रानात बैल धुवायला नेले तर तिथं मसुबालाही नारळ फोडतात ना, बाळाभाऊ फोडतात ना. हा, नारळ फोडतात. नारळ फोडल्यानंतर नुसतं नारळच फोडत नाही तर त्या देवाला काय करतात पुन्हा दुसरा? या बा, तुम्ही बोला बरं का थोडंसं. शेंदूर लावत नाहीत का तिथल्या देवाला? हा, शेंदूर लावतात. शेंदूर देवाला लावल्यानंतर तिथं बारीक एक दगड पडलेला होता, एवढा गोठा. आता याचे हात भरलेले होते. याने काय केलं, ते हातात तो दगड घेतला आणि त्या दगडाला पुसून दिलं टाकून तिथं. तो सुदैवानं उलटा पडला, म्हणजे त्याचा लागलेला भाग, जो कलर लागलेला भाग वर राहिला. दुसरा आला, दुसऱ्याने इकडचा शेजारी झाला, आता इकडचा शेजारी येईल ना, त्याने बी पुन्हा त्याला मसोबाला शेंदूर लावला. भरलेला हात पुन्हा त्याला वाटलं ह्या देवाला रंग कमी पडला म्हणून त्याने आणखी ठेवून त्याला लावला. तो देव होता का? हा, नव्हता. कशामुळे देवत्व त्याला प्राप्त आलं मला? तो त्या मसुबा देवाच्या शेजारी होता. मसुबा शेजारचा दगड होता तो, पण त्या दगडालाही हळूहळू काही दिवसांनी त्याला विशेष जागा करून त्याची पूजा केली जाते. महाराज विठ्ठला विठ्ठला. आणखीन सांगू का जरा, आणखीन जवळचं? बाबा, आपल्याला म्हणायला काही हरकत नाही, आम्ही सगळे दगडच नाव. हा, आम्ही सगळे दगडच. कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये मध्यम परिवार, कोणी श्रीमंत परिवार, कोणी गरीब परिवार जन्म आला. बाळू महाराज असतील, आमचे हे बकवाजी महाराज असतील, हे सगळे महाराज मंडळी छोटे छोटे गरीब घरातले. अंगावर धड कपडे नाही, अंगावर धड कुठल्या प्रकारचं खाया प्यायची कुठली व्यवस्था नाही. पण ज्ञानोबरायाच्या जवळ आलो. ज्ञानोबरायाच्या जवळ आलो. काही 4-2 वर्ष राहायचा तिथे संबंध आला किंवा संगती घडली. ज्ञानोबरायाच्या समाधीचं दर्शन घडलं. परिणाम असा झाला का ज्ञानोबरायाची कृपा झाली आणि आईने आपल्या बाळाला सजवलं आणि हे समाजात पाठवलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतनी के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ओ ये तेरो बड़ो भाग रे तोरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरनी में लाग रे तोरी अच्छी बनेगी. संतनी के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. संतनी के संग लाग रे तोरी अच्छी बने. तोरी बिगड़ी बने तोरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. सांगू का एक नाव? नाथ बाबांच्या सानिध्यामध्ये बालवयातलं एक पोरग केवळ गोड खाण्याकरता आलं होतं. नाही, सगळ्यांना उदाहरण माहिती आहे आपलं, तर उदाहरण सांगू वेळ घेणार नाही. केवळ गोड खायचंय, घरी गोड मिळत नाही, आई गरीब आहे. परंतु परिणाम असा झाला महाराज, त्यांचा वंशातला जो मुलगा नाथबाबाचा हरिपंडित विद्वान असताना देखील भावार्थ रामायणाचा शेवट हरिपंडितानं केला नाही, त्या पोळी खाणाऱ्या गरीबाच्या पोरानं केला. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, देवाच्या जवळचा दगडही देव होतो महाराज. ही त्या संगतीचा परिणाम आहे.
हे संगतीचा परिणाम अशा प्रकारचा आहे. म्हणून तुम्हाला कोणाजवळ वास्तव्य करायचंय, कोणाजवळ असायचंय, कुठे असायचंय, कुठे जायचंय, हेही संतांनी आपल्याला सांगितलंय. काय करायचंय, तुम्ही जा, तुम्ही मृत्यूलोकामध्ये आता मनुष्य रूपाने आहेत, तुम्हाला एक चांगली जागा आहे, चांगली संधी आहे. ही संधी सुटली ना, क्रिकेटची मॅच खराब होती. एक बॉल जर टाकायचा चुकला, अशा अनेक वेळेला घडतं. असं एका बॉलमध्ये एक तर मॅच इकडं नाही तर मॅच तिकडं, अनेक वेळा. तसा तुमच्या आमच्या जीवनामधला क्रिकेट हा असा खेळ आहे. हे एक जीवन जर आपण व्यवस्थित सुधरवून जर वागलो तर हे मॅच जिंकली म्हणून समजायचं. भगवंताच्या हातामध्ये जातो, भगवंताच्या सानिध्यामध्ये जातो, भगवंताच्या जवळ जातो. पण एक जीवन जर वैषयिक सुखामध्ये घातला, एक चेंडू जर फुकट गेला, त्यानं सिक्सर मारला, तर महाराज पुढे हजारो नाही 84 लाख योनीमध्ये फिरल्याशिवाय गत्यंतर नाही. हे त्रिवार सत्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकचे पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. बॉल खराब झाला, नरकाची पैजाना. बॉल चांगला पडला, उद्धार होणं, देवाच्या सानिध्यामध्ये जाणं. संग आसनी शयनी गडे भोजन गमनी, त्याच्याच बरोबर मग कायमस्वरूपी देवाच्या जवळचा दगड देव होतो, त्याला देवत्व प्राप्त होतं. हा जो अधिकार आहे. म्हणून महाराज म्हणतात, जीवाला या लोकामध्ये आलाय ना, त्याने कुठे जायचंय, त्याचं जीव शेवटचं ध्येय काय असलं पाहिजे, याच्यानंतर कुठे जायचंय, त्याने वैकुंठ सोडून दुसरीकडे कुठंच जायचं नाही. याच्याच करता तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तिथून आलो आणि तुम्ही तिथं जाण्याचा विचार करा. का? तिथला अनुभव आम्हाला आहे. तिथं काय आहे, तिथं कशा प्रकारचं वातावरण आहे, किती आनंद आहे, किती सुख आहे, हे आम्ही अनुभवतो. कारण आम्ही तिथेच राहतो, आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाशी. कशा करता आलो म्हटले, तुम्हाला सांगण्याकरता, तुम्हाला तिथे नेण्याकरता आलो, तुम्हाला तिथे सांगण्याकरता आलो. इथे का तिथे जा, तिथे जाण्याकरता लागणारं सगळं काही करा, दुसरं अजिबात काही करू नका. जेणे नरक यातना होती. नाथबाबाचा हरिपाठातल्या प्रमाणे, ऐशिया साधना करा काही, जेणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. नाथबाबा म्हटले, बाबा दुसरं काही करू नका, तिथं जाण्याकरता जे लागेल ना ते करा. मग महाराज म्हटले, हे इतकं सोपं आहे का ते? तुकाराम महाराजाला एका माणसाने प्रश्न विचारला, खरंच इतकं सोपं आहे का? आम्ही इथून निघलो, गाडीत धरली, लगेच तिथं गेलो. हा म्हणजे ते बरोबर आहे. म्हटले इतकं सोपं नाही आहे, खूप कठीण आहे. त्याच्याकरता काय करावं लागतं म्हटले, त्याच्याकरता तप करावं लागतं, त्याच्याकरता जप करावा लागतो, त्याच्याकरता म्हटले ज्ञान घ्यावं लागतं. मग हे सगळं सोपं आहे का? जप सोपं आहे का? जप करायला लागलं तर माणूस जर सकाळी देवघरात बसला, पूजा अर्चा आटोपली, एक माळ जपायची गुरुजींनी सांगितली, रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण, तेवढ्यामध्ये आपण 10-20 मनी वडावे, तिकडे बशीचा आवाज यावा. बशी कळाली ना? बशा 2 प्रकारच्या. संसार संसार ऐसा जैसा कब्बशी का घर, हे 2 अर्थानं. संसार संसार जैसा कप बशी का घर, बसी बैठे आराम से कप टंगा ऊपर. अलग लक्षात, कपाला टांगावंच लागतं महाराज. बशीचा आवाज, आता बशीचा आवाज 2 प्रकारचा. चहा झाल्यानंतरही बशीचा आवाज येतो, आणि घरात पोरांना नाही ऐकलं तरी बशीचा आवाज येतो. मग तो आवाज जरी ऐकला तरी आपलं मन माळीमध्ये राहत. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि ब्रवड दृढम तस्याहम निग्रहम मन्नी वायोरिव सुदुष्करम. जप अवघडे, तप अवघडे. तप करणं, तप्यते अनेन इति तप. तप करायचं. आता तपामध्ये इतके प्रकार आहेत. काही काही महात्मे असे आहे का, इतके तप केले त्यांनी,
तप करून त्यांना मिळालंच असं नाही. वातांबू पर्णाशना एका श्लोकामध्ये म्हटले, वात वारा, आंबू पानं, पर्णाशन पानं खाऊन पाणी पिऊन काही लोकांनी तपश्चर्या केली, पण त्यांना देवाचं ती जागा मिळालीच नाही. योगयाग तपे केली तयाने अमोपे, योग याग तप केले, अमोप तप केले, पण त्यांना तो मिळालेला नाही. व ज्ञान म्हटले, ज्ञान घ्यावं, ज्ञानाकरता अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध हा सगळा राडाच. झोपेच्या मोठ्या मोठ्या गोळ्या हेच कीर्तनात सांगायचं नाही. अधिकारी कोणाला म्हणतात, विषयी कोण असतो. अशा प्रकारे ज्ञानही सहजासहजी सोपं नाहीये महाराज, ज्ञान अवघड आहे. बरं, या एकेका गोष्टीमध्ये एक 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 अशा प्रकारचे दोष आहेत. एका गवळणीमध्ये या सगळ्या कर्मामध्ये दोष सांगितलेले आहेत. सांगू, यज्ञ याग स्वर्ग भोग आड येती, यज्ञ याग भोग स्वर्ग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, करता कामे काम क्रोध खवळती, नित्य नित्य ज्ञाने अभिमान वाढ, नित्य नित्य ज्ञान अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, यज्ञ याग स्वर्ग भोग आड येती, यज्ञ याग भोग स्वर्ग आड येती. ऐका, एक एक पद्धतीला यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येते. एवढं एकच प्रमाण सांगतो, पुष्कळ होईल मला वाटतं समजण्याकरता. यज्ञ यागादी कर्म केले, पुण्य केलं, पुण्य प्राप्त केलं तर स्वर्ग आडवा येतो. तिथपर्यंत जाऊ देत नाही. आपल्याला जायचं कुठे, कधी, मी आणि तुमच्या बरोबर, तुम्ही काय काळजी करता, आपण दोघं संगत जाऊ. जायचं कुठे आपल्याला, वैकुंठाला जायचं आहे. मग जाण्याकरता हे आपण साधनं केले, यज्ञ याग केला, मोठा मोठा खूप खर्च केला, यज्ञ केला, काय झाला परिणाम, स्वर्ग भोग आड येते. म्हटलं येऊ द्या, मग काय होईल, काय होईल, काय ते वर जाऊ देत नाही. ते तिथं गेलं का, तिथलं पुण्य भोगलं, पुण्य संपलं का पुन्हा खाली यावं लागतं. येतं मुक्तो मृत्यू लोकम विशालम. मग आता या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मातीची या उदर कोरी. जसे पुन्हा पहिल्यांदा जन्माला आलो ना, पुन्हा तसंच उपयोग झाला नाही. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येते. द्या सोडून. करिता तपे कामक्रोध खवळती. मी सांगितलं ना, तप, पाणी पिऊन तप केलं, पानं खाऊन तप केलं, वारा पिऊन तप केलं काही नाही. पण गंमत काय झाली, एकाने असंच वारा पिऊन तप केलं, काहीच न खातच नसतं काही, तप केलं, सिद्धी झाली ना. सिद्धी झाल्यानंतर गंमत अशी, एके दिवशी तप करता करता एक बगळीवरून त्याच्या ह्याच्यावर तिनं देहधर्म केला. बगळी बगळी बगळा बगळी पक्षी, त्यांनी तो देहधर्म केला. याने खालून वर पाहिलं, तपाचं सामर्थ्य झालं होतं, तप सिद्ध झालं होतं. ती बगळी जळून खाली पडली, मरून पडली खाली वरून. याला वाटलं आता काय आपले काय साधं सामर्थ्य सादरही राहिलं. भिक्षा मागायला गेला. ज्यांच्या घरात भिक्षा मागत होता त्या घरी भिक्षा मागायला दारामध्ये गेला. भिक्षाम देहीच पार्वती, भिक्षाम द्या, भिक्षा द्या म्हटल्याबरोबर ती माता, त्या घरातली माता काही सेवा करीत होती, काही कार्य करीत होती. एका 2 मिनिटाचा वेळ लागला यायला. वेळ लागला, जसा वेळ लागला तसा तसा गोडी लाल झाला. कशाचा परिणाम नाही कळालं तुम्हाला, हे आमचंही म्हणून तुम्हाला नाही. लाल झाला महाराज. आणि शेवटी राग रागाने पाहायला लागला त्या माऊलीकडे, त्या मातेकडे. कोणाकडं, त्या घरच्या मातेकडे. भिक्षा आणली तिनं तिच्याकडे. पाहायला लागल्यानंतर राग राग पाहायला लागला. त्याला वाटलं जशी बगळी जळाली तशी कोण जळेल, ही महिला सुद्धा, हिला सुद्धा त्रास होईल, अशा प्रकारचे मनामध्ये तो रागानं पाहायला लागला. त्या मातेनं, ती माता पतिव्रता होती, त्या मातेने सांगितलं, स्वामीजी मला थोडासा उशीर लागलाय, याबद्दल आपण एवढं लाल व्हायचं काही गरज नाही, मी काही बगळी नाही तुम तिच्यासारखी जळून पडायला. या बाईला कोणी सांगितलं, या मातेला कोणी सांगितलं, पतिव्रता होती महाराज. म्हणून अहंकार येतो. करिता तपे काम क्रोध खवळती. हे आडवं येणार आहे, तो तिथपर्यंत जाऊ देत नाही. जायचं कुठं, बोला ना हो, वैकुंठाला. तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्ही जागा सोडू नका हो, जागा बदलू नका. वैकुंठाला जायचंय. मग आपण तप केलं, आपण यज्ञ यागादी केले, त्यानं स्वर्गापर्यंतच नेलं, पुढे नेलं नाहीये. पुढे
करिता तपे कामक्रोध खवळती, त्यानंही आपल्याला पुढे नेलं नाही, तोही आपल्याला मध्येच कुठेतरी सोडून देतो. चला पुढे ज्ञान तिसरा मार्ग महत्वाचा राहिला. वैकुंठाला जाण्याकरता जातात, जाणं शक्य आहे, पण हे आडवे येतात. मग आता काय झालं म्हटलं, वैकुंठाला जाण्याकरता नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, हे आडवं आलं. नित्यानित्य ज्ञाने, ज्ञान घेतलं, ज्ञान घेतल्यानंतर त्याला काय आडवं आलं? अहंकार आडवा आला. ज्ञानाचा अहंकार. खेड्यापाड्यातली माणसं आहोत आपण सगळे. हे छोटंसं जुन्या पद्धतीचं उदाहरण सांगतो. एका माणसाला गावातले मुसके बनवत होते, मुसके. आताचे मुसके नाही, पहिले मुसके. आता सगळ्यालाच मुसके लावले. मुसक बनवता येत होतं. एक माणूस थोडासा सुशिक्षित होता बिचारा, त्याला काही येत नव्हतं. आता जे पॅन्टीवाले वगैरे जे आहे ना, ते त्याला काही हे बारीक छोट्या शेतकऱ्याच्या जुन्या गोष्टी, हे धोत्रावाले जुने म्हातारे जे आहे ना, मग तेच त्यांनाच येत असतं. ते एक बाबाकडे गेला तर आपल्या वयोवृद्ध बाबा, बाबा एवढे मुसके बनवून द्या. आता त्याला माहिती आहे त्यांच्या बरोबरचे कोणी राहिलं नाही, आपल्या नवीन पोरांना येत नाही. आता या म्हाताऱ्या माणसाकडूनच करून घ्या. बाबाची विनंती केली. एक दिवस झाले, बाबांनी बनवलेच नाही. दुसऱ्या दिवशी परत गेला, बाबा मुसके झाले का? मला मकात नागर धरायचा आहे. काही कशातही समजा तुम्ही. अशा प्रकारे 3-4 दिवस चक्रा मारल्या, पण मुसके काही बाबा बनवूनच का? त्याला येत नाहीत का? येतात हो, पण त्याला याच्याकडून काही घेतल्याशिवाय कसं काय बनवा? नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढीत. नाहीच बनवले. मग ज्या दिवशी एक दिवशी थोडेसे पोहे डब्यात भरून, मग थोडं साखर, चहा पावडर वगैरे ती त्याच्या घरी नेऊन दिलं. त्याला काय लागायचं म्हणे, आत्ता 10 मिनिटात बनवून देतो ना. अगोदर एवढे 3-4 दिवस घालवले. ती नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती. एखादी गोष्ट असते ना, आता आणखीन सांगू का थोडंसं, भजनी मंडळ आहे म्हणून. एखादा माणूस असावा आणि त्याला फक्त पखवाज लावता यावं, वाजवता येत नाही, पण फक्त लावता येतो, फक्त लावता येतो. मग त्याला भजनी म्हणता, हो आम्हाला भजन चालू करायचं, तुम्ही फक्त पखवाज लावून मग वाटलं तर जा, गेले तरी चालेल, पण पखवाज लावून द्या आम्हाला. आम्हाला टाईम नाही, मला टाईम नाही. आणि जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही या मग मोटरसायकल घेऊन. अहो जवळ असताना सुद्धा मग मोटरसायकल घेऊन या. कशा करता? याचा अर्थ काय? त्या ज्ञानाचा अहंकार आहे महाराज. ज्ञानाचा अहंकार येतो, त्यामुळे माणूस भगवंताकडे जाऊ शकत. मोठी मोठी उदाहरणं आहेत पुराणामध्ये, अनेक उदाहरणं आहेत. आपल्याकडे वेळ नाही तेवढा. पुष्कळशी अशी मोठी मोठी उदाहरणं आहे का ज्ञानामुळे त्यांना अशा प्रकारचा अहंकार झाला आणि ते बाजूला गेले. मला सांगा, यज्ञ यागादी कर्म जाऊ देत नाहीत, तुमचं तप जाऊ देत नाही, तुमचं ज्ञान जाऊ देत नाही. मग संतांनी विचार केला, अरे हे जर एवढे अवघड साधनं हे जर जाऊच देत नाही, काय करावं, काय करावं? मग साधू संतांनी विचार केला. सगळे संत एकत्र बसले. एकत्र बसून एक विचार केला की आमच्या ह्या भोळ्या बाबड्या समाजाला यांच्यात काही ताकद नाही, यांच्यात काही तप करण्याची ताकद नाही. हे 2 तास मांड्या घालून बसू शकत नाही तर कसं तप करतील हो? ताकद नाही, पण यांचा उद्धार झालाच पाहिजे ही आमची प्रबल इच्छा आहे. सगळे संत एकत्र बसले. देवाला सांगितलं तुझ्या धामाला आम्हाला यांना न्यायचंय. मग त्यामध्ये प्रमुख पुंडलिक होते आणि पुंडलिकराय पुढे उभे राहिले. पुंडलिकाने सांगितलं, मी एक काम करतो म्हणे, काम करतो. देवाला सांगितलं, देवा हे बघ आमची ही सगळी गरीब माणसं आहे, परमार्थातले गरीब म्हणतो मी, संसारातले नाही म्हणत. संसारातले आपण खूप श्रीमंत माणसं आहात, चांगली आहे, चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे म्हणजे फार गरीब माणसं, यांना परमार्थातलं कुठलंच काही नाहीये, पण यांना तिथं न्यायचे. त्यापेक्षा एक काम करणं देवा म्हणे, एक काम कर, तूच तुझं सगळं सामर्थ्य घेऊन इथं ये. एकेकाला तिथं जाण्यापेक्षा तूच इथं आला म्हणजे सगळ्यांना दर्शन होईल. याच्यापेक्षा याच्यापेक्षा मोठा उपकार कोणता हो? एक गुरु होते, उदाहरण सांगतो आपल्या लक्षात येईल. एक गुरु माडीवर राहत होते, माडीवर. आणि गुरु पौर्णिमेचा दिवस, खाली भक्त मंडळी 100-200 भक्त मंडळी होती. एक अशी लोखंडाच्या पायऱ्या केलेल्या होत्या, शिडी, लोखंडाची शिडी म्हणतो ना आपण, शिंगल्याची, जी कुठेही घेऊन जाता येते अशी. आता त्याच्यावर एकच माणूस वर जात होता आणि एकच माणूस खाली येत होता. एकदा तो खाली आल्याशिवाय परत दुसऱ्या माणसाला जाता येत नव्हतं. मग आता एका माणसाला जवळजवळ 5-1 मिनिटं त्याचं बोलणं, त्याचं तिथं काय पूजन वगैरे करणं गुरुपौर्णिमेचं. हे म्हटले सगळ्यांचं एवढ्या लोकांचं दर्शन कसं होईल म्हणे. काही हुशार माणसं होती म्हणजे, एवढ्या लोकांचं दर्शन होणार नाही थाप टाकून, कसं होईल दर्शन म्हटले. मग काय कर, काही माणसं थोडे विनंती, थोडे महाराजांच्या जवळचे होते, आमचे महाराज सारखे वशिला. आम्हाला जर महाराज महाराजाबरोबर खूप दिवस हिंडले ना, आम्हाला गरज पडली की आम्ही महाराजांनाच फोन करतो, आमचं काम पूर्ण होऊन जातं. विठाला विठाला. अर्थात डोक महाराज माझ्या अगदी हृदयस्थ येते. आम्ही आळंदीच्या काळामध्ये बरोबर असल्यामुळे मी किती खोडकर होतो त्या काळात हे त्यांना चांगलं माहिती आहे. हा तात्पर्य असा आहे, विनोदाचा भाग सोडा. मला एवढंच सांगायचं आहे,
2-3 जण एकत्र शिष्य मंडळी बसली. म्हणजे आपण असं केलं तर बाबांनाच वरून हळूहळू खाली आणलं तर एवढ्यांचं दर्शन होऊन जाईल. आणि ते गेले 2-3 जण वर. बाबांची विनंती केली. बाबांनी काही मग आता ते काय असतं बरं का, गुरुच्याही शिष्याकडे काहीतरी व्यावहारिक कामं असतात. मग या नात्यानं गुरुजीने म्हटलं ठीक आहे. तसं हळूहळू 2-3 धरलं. त्या शिडीने हळूहळू बाबाला खाली आणलं. खुर्ची टाकली, खाली बसले. एका थोड्या वेळातच सगळ्यांचं दर्शन झालं. साधू संतांनी हीच प्रक्रिया राबवली. म्हटलं एक जण वैकुंठाला कसं काय जाईल हो? आता आपण सगळे अधिकारी आहे का? नाही ना. मग ज्ञानोबा म्हणतात काही एखाद्याने वैकुंठात जावे. त्या काळात असं होतं की एखादाच वैकुंठाला जायचा. अरे म्हटलं पण एखादा गेल्यानं कसं भागन? आम्हाला सगळ्यांचा उद्धार करायचा आहे. तो कसाही असो, मूड पापी जैसे तैसे कसं गायचे ना, उद्धार सगळ्यांचा झालाच पाहिजे हे संतांचं म्हणणं होतं. आणि म्हणून मग काय केलं त्यांनी ते जे वैकुंठ होतं ना, ते वैकुंठाची भूमीवर आणलं शेवटच्या चरणात. पंढरी वैकुंठ भूमीवरी, पंढरी वैकुंठ भूमीवर, पंढरी वैकुंठ ओ तुका म्हणे चोपी केली पायवाट, तुका म्हणे चोपी केली पायवाट, तुका म्हणे चोपी केली पायवाट, म्हणे चोपी केली पायवाट. पंढरी वैकुंठ भूमीवरी, पंढरी वैकुंठ भूमीवरी, तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार. पंढरी वैकुंठ वैकुंठ भूमीवरी, तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार रे ना. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोपी केली पायवाट. सोपं केलं महाराज. जसे वरून गुरुजी खाली आणले तसा वरून वैकुंठीचा देव आणिला भूतळा. धन्य तो आगळा पुंडलिक. आणि याच्यात प्रमुख भूमिका पुंडलिक रायाने घेतली. पुंडलिक रायाने साधना केली, तप केली. आता कसा आणला ही प्रक्रिया आपण अनेक वेळेला ऐकतो. पुंडलिकाने काय काय केलं, कशी वडिलाची सेवा, तो कुठं चालला होता, कसा चालला होता, कोण खांद्यावर होतं, कोणाच्या नरड्याला दोरी होती, हे सगळं आलं ध्यानात. कुक्कुट स्वामी भेटले, तिथून परत पाठवलं, आईबापाची सेवा केली. आणि मग त्या सेवेच्या ऋणानिमित्त भगवान परमात्मा खाली आणले. तेव्हापासून सर्व संतांनी सांगितलं का हे सगळं पुंडलिक रायाने केलं बाबा, ही आमची ताकद नव्हती. पुंडलिक राय प्रमुख झाले, सर्व संत बरोबर घेतले आणि देवाला सांगितलं देवा इथं ये, इथं आम्हाला आमचे सोपं कर. हे अवघड आहे ज्ञानाचं, याचं हे आम्हाला शक्य नाहीये. आमच्यात सगळे कामधंदे करून आम्हाला प्रपंच सांभाळून शक्य काय? याच्याकरता तू हे काम कर, तूच खाली ये. आणि म्हणून इथे त्याला वैकुंठाची इथे घेऊन आला. कुठं? पंढरी वैकुंठ भूमीवरी. भूमीवरी वैकुंठ आणलं. काय त्याचं नाव आहे? त्याचं नाव पंढरपूर रे. ते पंढरपूर हे त्याचं नाव आहे. वास्तविक ज्यावेळेला इथे आणल्यानंतर कदाचित असं होतं का जे बिना सायास मिळतं, बिना प्रयत्नाचं मिळतं, कदाचित त्याची किंमतही कमी असते. त्याला दुसऱ्या भाषेत बोलू का? दुसऱ्या दाल बराबर आलं पहिलं ध्यानात. घरकी आता आला असेल. हे काही किंमत नसते महाराज. म्हणून त्या समोर म्हटलं नाही अरे बाबा हे काही इतकं सोपं आहे का? हे इतकं सोपं नाहीये. हे किती अवघड आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात वैकुंठी जावाया तपाचे सयास, सायास वैकुंठी जावाया तपाचे साया साया, वैकुंठ जावया, तपाचे साया, वैकुंठ जावया, तपाचे साया. करणे जीवानाश प्रभू, लागे करणे जीवानाश प्रभू, लागे
लागे जीवनाच करणे दया पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला उपकार उपकार उपकार. महाराज म्हणतात हे सहजासहजी मिळालं नाही बाबा. वैकुंठाला जाण्याकरता खूप साधनं करावी लागतात, खूप कठीण आहे. पण हे सर्वसामान्य जीवाला साध्य झालं याचं एकमेव कारण आहे हे पुंडलिक रायाचे उपकार आहेत. वैकुंठा जावया तपाचे सायास करणे लागे आणि जीवा बहु नाश करणे लागे. वैकुंठाला जाण्याकरता तपाचं सायास करावं लागतं, तप करावे लागतात, कष्ट करावे लागतात. कधी कधी ते कष्ट करता करता जीवाचा नाशही होतो. आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये खूप मोठं उदाहरण आहे. 3 जन्म घेतले त्यावेळेला ते मुक्त झाले. 3 जन्म झाले महाराज. काही कारणास्तव मध्ये मध्ये व्यवधान आले, ते जन्म घडले. जड भरत राजा, पहिला भरत राजा तिथून सगळं सोडून जंगलात गेला. जंगलात घेऊन तप करता करता हरिण आडवी आली. तिच्या त्या पाडसामध्ये मन गुंतलं, त्याच्यात आयुष्य संपलं. पुन्हा दुसरा जन्म, त्याच्यामध्ये ते ज्ञान शिल्लक होतं. पुन्हा एक तिसरा जन्म अशा प्रकारचा जडभरत ज्यावेळेला झाला, सगळ्या अवस्थेतून मुक्त अशा प्रकारचा झाला. तात्पर्य असं आहे का हे करता करता आपल्याला व्यवधान येतं. आणि म्हणून महाराज म्हणतात ती इतकं सोपं नाही. वैकुंठा जावया तपाचे सायास करणे आणि बहुनाश जीवानाश करणे. कधी कधी मरावं लागतं. तप करता 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 मरावं लागतं कधी कधी, तरी ते होत नाही. त्याच्याकरता पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा साधना करायच्या, पुन्हा जन्म घ्यायचा. असं किती वेळाला म्हणे, किती वेळाला काय याची काही गिनती आहे? गणित नाही जी दातारा पडलो आवर्ती भोवरा ओळसा थोरा माया जाळी. गणित नाही त्याचं. आणि म्हणून कुठेतरी एका ठिकाणी अशा प्रकारचं मानवी जन्माचा उद्धार होण्याकरता या संतांनी केलेल्या उपकाराचा आपण त्याच्यामध्ये सापडतो आणि आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होतं. मग ते असं अवघड असणारं महाराज म्हणतात त्या पुंडलिक रायानं एक काम केलं आणि त्यांनी आमच्यावर मोठे उपकार केले का तोच देव या ठिकाणी घेऊन आले दुसऱ्या चरणात. तया पुंडली केला उपकार तया पुंडली केला उपकार दया पुंडलिके केला उपकार दया पुंडलिके केला
डबया भार आ आ आ आवाज कमी कर आ
वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु साईनाथ महाराज सद्गुरु रे नाम रे नाम. सर्व अभंगाचं तात्पर्य एवढेच. वेळ पुष्कळ झालाय. साधू संतांनी तुमच्या आमच्यावर या परमार्थातले थोर उपकार केलेले आहेत. विशेष करून पुंडलिकाचं वर्णन या निमित्ताने येते आणि पुंडलिकाने खूप मोठे उपकार भगवान परमात्म्याला इथे आणून वैकुंठी इथे आणून त्याच्याकरता सोपी पायवाट. आता सोपी कशी आणि अवघड कशी हे आपण कधीतरी पाहू, आता नाही. त्यामुळे अशा प्रकारची सोपी पायवाट ही केलेली आहे. एका वाक्यात म्हणजे एका शब्दात म्हणजे आपल्याला जे दिंडीने आपण जातो साधू संतांच्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या बरोबर आपण जातो, हीच सोपी पायवाट आहे. याच्यापेक्षा सोपी पायवाट जगामध्ये नाही आहे. आणि अशा प्रकारे या निमित्ताने हा परमार्थ हे चिंतन आपल्याला वैकुंठ इथे जवळ आणून ठेवलं. आपण फक्त वैकुंठाला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. निश्चितच आपलं ध्येय ते अशा प्रकारचं असावं. आणि जर असं घडलं तर निश्चितच मानवी जीवन धन्य होईल. ज्यांच्या निमित्तानं हे छोटंसं वाक्पुष्प आहे कैलासवासी सखाराम साधू होऊन हे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या जीवनातील कर्म सुंदर कर्म त्यांनी केले. त्यांचे 4 कन्या आणि 1 मुलगा, बरोबर आहे का, धीरज, या परिवाराला त्यांनी उत्तम संस्कार दिले, पारमार्थिक संस्कार दिलेत. आणि मानवी जीवन चांगलं जगण्याची जगण्याचं ज्ञान त्यांना दिलं. या अर्थानं त्यांचं जीवन त्यांनी धन्य केलं आहे. आणि त्याच वैकुंठ धामात त्याच परमात्म्याच्या चरणारविंदी ते लीन झालेले आहेत. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते परमात्म्याच्या धाम, त्या परमात्म्याच्या धामाला गेलेत. निश्चित त्यांना तिथे आनंद मिळत असणार. आणि त्यांचीच कृपादृष्टी पुन्हा या परिवारावर राहावी. यांना वडिलाच्या जाण्याचं जे दुःख आहे, आधार आहे जीवनाचा, संसारामध्ये वडील असलं म्हणजे फार मोठा आधार असतो. परमार्थात गुरूंचा आधार आणि संसारामध्ये आईवडिलांचा आधार असतो. त्याच्याशिवाय जीवन व्यवस्थित राहत नाही. म्हणून हा आधार त्यांचा गेलेला आहे या बांधवांचा. म्हणून त्यांना भगवान परमात्म्याला विनंती करील का ज्यांचे मालक गेलेत, ज्यांचे भाऊ गेलेत, ज्यांचे वडील गेलेत, अशा सर्व परिवाराला परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती सामर्थ्य भगवान परमात्म्याने द्यावं. अशी भगवान परमात्म्याच्या सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम बाबा यांच्या चरणी करतो. आणि पुन्हा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्या या कीर्तनाला पूर्ण वेळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सर्व गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य दोन्ही, त्यांनाही धन्यवाद देतो. यानंतर जे विठ्ठल होईल, जे विठ्ठल नंतर काही श्रद्धांजली असेल तर ती श्रद्धांजली अर्पण करतील. मी बाजूला थांबेल. म्हणून पुन्हा एकदा वन परिवाराला धन्यवाद देतो. थांबतो. विठ्ठल जय जय. बोलिले पुरे बेडे वाकोडे बुंतरे नाही उच्चारिला जी कारणी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा ज्ञानदेव तुकाराम खाली घ्या माईक खायला बोलायला माईक खाली घ्या. कुंडली